नमस्कार. देवमासावरती स्वागत आहे. आज गप्पा गोष्टीमध्ये परत वैशाली ताई आल्या आहेत. वैशाली ताई, तुम्ही सौंदरकर काकांबद्दल थोडं सांगा ना. हा, सौंदनकर काका स्वामींचे भक्त, म्हणजे ज्यांच्यासाठी स्वामी म्हणजे माता पिता गुरु सर्वस्व. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. सगळं काही स्वामी ज्यांच्यासाठी आहेत असे परमपूज्य सौंदनकर काका. त्यांची आणि माझी ओळख झाली 2018 साली. म्हणजे 2018 पासून आमचा म्हणजे परिचय आहे. ताई, तुम्हाला माहितीये का, देवमासा सुरुवात करण्याच्या आधी मी कधीही देवळात जायचो नाही, पण सौंदरकर काका घरी यायला लागले ना, तेव्हा हे घेऊन पादुका घेऊन तेव्हा वाटायचं होतं काहीतरी ह्या व्यक्तीमध्ये आहे. म्हणून हळूहळू या गोष्टीकडे वळायला लागलो. हो, खरंय खरंय. सौंदनकर काका म्हणजे एक निस्पृह, कुठलीही अपेक्षा नाही, काही नाही, आणि शांत ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच आज एवढ्या हजारोच्या संख्येने स्वामी भक्तांसाठी ते प्रेरणास्थान आहे, श्रद्धास्थान आहे. आणि सौंदनकर काका जे आहेत ते आज जवळपास 2 टप्प व्हायला लागलेत, म्हणजे 23 वर्ष पूर्ण झालीत. पुणे अक्कलकोट पुणे सेवा यात्रेमार्फत ते स्वामी भक्तांना अक्कलकोटची वारी घडवून आणतात. आणि आधी तर दर महिन्याला जात होती. आता काय झालेलं आहे, वर्षातनं म्हणजे दर 3 महिन्यांनी आता जाते. वर्षातनं 4 वेळा ही पुणे अक्कलकोट पुण्यातनं वारी निघते, अक्कलकोटला जाते, स्वामींना भेटते, स्वामींचा कृपा आशीर्वाद घेऊन पुण्याकडे वापस येते. म्हणजे काहीतरी आपल्याला स्वामींजवळ जाण्यासाठी कुणीतरी मार्गदर्शक लागतो, कुणीतरी गुरु लागतो. तर असं हे ऋषितुल्य गुरु, म्हणजे गुरुस्थानी ज्यांना आपण स्थान देऊ शकतो, असं हे अध्यात्मामध्ये अतिशय उंचीवर पोहोचलेलं असं हे साधं, म्हणजे खरं सांगू का, आपण म्हणतो की साधं राहणं किंवा म्हणतात ना सिम्पल लिव्हिंग बट हाय थिंकिंग म्हणतात, त्या टाईपचं साधं राहणं खूप अवघड आहे हो आजच्या कलियुगामध्ये. असं हे सगळ्यांनी आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व आहे. हो. आणि ताई, 3 आधी कशा व्हायच्या की 4 वाऱ्या व्हायच्या अक्कलकोटला, आता 3 वाऱ्या अक्कलकोट, 1 वारी नरबेला. बरोबर बरोबर. जर कोणाला नरबेला जायचं असेल, नरबे हे आलं रत्नागिरीमध्ये गणपतीपुळ्याच्या जवळ, तर दर फेब्रुवारीला तिकडे नरबेच्या बीच वरती स्वामींना समुद्रस्थान सोहळा आयोजित केला जातो. आणि नरबेला तिकडे काकांनी स्वामींचं घर हे तिकडे उभारलेलं आहे आणि खूप तिकडे भक्त मंडळी त्यावेळेला येतात. खरंय खरंय. म्हणजे स्वामींनी जी प्रेरणा दिली त्या प्रेरणेमधनं त्यांच्या स्वामींच्याच इच्छेनुसार कसं होतं, स्वामींची मंदिरं सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात, पण स्वामींचं हक्काचं घर हे आपल्या श्री क्षेत्र नरबे या ठिकाणी सौंदनकर काकांनी बांधलेलं आहे. आणि जसं आता आपण म्हणाला की त्या ठिकाणी 4थी जी वारी आहे ती नरबेला नेली जाते. म्हणजे नरबे या ठिकाणी मागी पौर्णिमेला स्वामींचा हा समुद्र स्नान सोहळा संपन्न मोठ्या थाटामाटामध्ये भक्तांच्या उपस्थितीमध्ये, असंख्य भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असतो. बरोबर. तुम्ही काकांना कसे भेटलात त्याच्याबद्दल सांगू शकाल का? काकांची भेट म्हणजे स्वामींनीच स्वामींची भेट घडवून आणली असं म्हणायला हरकत नाही. परमपूज्य स्वामी स्वरूप लाटकर काका यांच्या दर्शनाला ज्या वेळेला मी गेले होते त्यावेळेला त्या ठिकाणी परमपूज्य सौंदनकर काका उपस्थित होते. आणि अधिक महिन्याचा 33 जोडपी स्वामींची जावई जेव घालण्याचा त्यांना एक कार्यक्रम करायचा होता. तर मला म्हणजे स्वामी स्वरूप लाटकर काकांनी सौंदनकर काकांची गाठभेट घालून दिली. म्हणजे माझ्याच गुरूंनी अजून एक गुरु मला मिळून दिलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे बोनस आहे स्वामी भक्तीमधलं सौंदनकर काका म्हणजे. आणि कसं होतं, त्यांच्या चरणावरती जेव्हा आपण डोकं टेकवतो त्यावेळेस खूप आनंद होतो. असं वाटतं की अरे किती, म्हणजे काहीही न बोलता खूप काही सौंदनकर काका देऊन जातात. नुसतं त्यांच्याकडे बघायचं. खूप शांत व्यक्तिमत्व आहे. त्यांची जी वारी जाते ना त्या वारीमध्ये पण ते खूप शांत असतात. कधी कोणावर ओरडणार नाही किंवा कधी कोणाला असा उपदेश सुद्धा करणार नाही की बाबा तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही इथं चुकताय. त्यांचं वागणं, बोलणं, त्यांची कृती हेच सगळं काही देऊन जाते. म्हणजे असं म्हटलं जातं की आपलं जे गुरुगीतेमध्ये एक श्लोक येतो, तर त्या श्लोकानुसार असं आहे की गुरुचं जे मौन आहे तेच तुम्हाला खूप काही देऊन जातं. तसं त्या बाबतीमध्ये सौंदनकर काकांकडे बघितल्यावर मला असं वाटतं. ताई, आणखीन कित्येकदा सगळे म्हणतात वारीला जी येतात ना, ही वारीच्या वेळेला काकांच्या डोक्यावरती एक 100 किलोची बर्फाची लादी असते. असतं त्यांचं. बरोबर आहे. कसं असतं माहिती का, जसं जसं भक्तीमध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये भक्त मुरायला लागतो ना, तर तो एखाद्या मोरावळ्यासारखा असा घट्ट होऊन जातो. आणि
त्याची प्रत्येक वागणूक कृती, मग असे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वागणूक कृती माणसाला खूप काही देऊन जाते. वारीमध्ये काकांचं जे त्यांना एवढे सगळ्या भक्तांना हँडल करायचं असतं. काही जण कसे असतात मौज मजेसाठी आलेले असतात, चला बाबा, काही रिटायर्ड झालेले असतात, चला 3 महिन्यानंतर तेवढंच आपल्याला पिकनिक सारखं. म्हणजे प्रत्येकाचे व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे उद्देश वेगळे वेगळे असतात. मग अशा सगळ्या भक्तांना घेऊन जायचं, स्वामींच्या चरणावर घालायचं, पुन्हा वापस आणायचं मोठं अवघड काम आहे. अहो घरातल्या साध्या आपल्या सदस्यांचं एकमेकांशी जमत नाही. मग या विविध घरांमधनं, विविध संस्कारांमधनं आलेल्या सगळ्या भक्तांना स्वामींच्या चरणावर घेऊन जाणं फार मोठं अवघड काम आहे. त्यामुळे बर्फाची लादी ठेवणं खूप त्यांना म्हणजे गरजच आहे. पण आणि खरं सांगू का, त्यांचं जे जडणघडण झालेली आहे सौंदनकर काकांची, ती आपोआप ते तसेच शांतच असतात. आणि ते त्यांच्याकडे बघून आपण जर चुकीचं वागत असू ना, ते त्यांच्याकडे बघितलं की आपोआप आपण करेक्ट वागायला लागतो. म्हणजे असा माझा अनुभव आहे. एक बघितलं ताई, जेव्हा तुम्ही बसाल ना त्यांच्या बाजूला, तर ऑटोमॅटिक तुमच्या जर मनामध्ये विचार जर घुटमळत असतील ना, ते शांत होऊन जातात. खरे खरे खरं आहे. तेच गुरुचं जे मौन आहे, म्हणजे जसं आहे ना, आपण हे बघितलं ना, समुद्र कसा असतो, धीर गंभीर असतो, सगळ्या नद्या त्याला येऊन मिळतात. म्हणजे काका म्हणजे खरंच समुद्र आहे, थांग असा समुद्र आहे. वेगळ्या वेगळ्या नद्या समुद्राला येऊन मिळतात. मग त्या किती, कोणी मलिन असतात, कोणी नाले, म्हणजे नद्या, नाले, ओढे सगळे येतात. सगळ्यांना तो शांतपणे समुद्र आपल्यामध्ये सामावून ठेवतो. आणि तो कधीही आपली मर्यादा ओलांडत नाही. नदी मर्यादा ओलांडते, पण समुद्र कधी मर्यादा ओलांड, म्हणजे असा साथांग असा समुद्र जणू काही ज्ञानाचा, म्हणजे आपले सौंदनकर काका आहेत. हो ताई, तुम्ही वेळ दिला, धन्यवाद याच्याबद्दल. हो. आणि अजून एक सांगायचं म्हणजे, जेव्हा काका अक्कलकोट बद्दल काकांचं असणारं प्रेम याविषयी थोडंसं मला अजून यामध्ये सांगावंसं वाटतं की अक्कलकोटला काकाची वारी घेऊन जात आहेत. आज 23 वर्ष, म्हणजे 2 तप्प पुढच्या वर्षी पूर्ण होतील. तर हे अक्कलकोटमध्ये एक वेगळं आकर्षण आहे. जसं कृष्ण शब्दामध्ये आकर्षण आहे, स्वामी हे कृष्णच आहेत आपल्यासाठी. मग ज्या भूमीमध्ये जवळपास 22 वर्ष स्वामींचं वास्तव्य होतं, प्रत्येक कणाकणामध्ये, मातीच्या कणात तिथे स्वामी आहेत. आणि त्यांनी आपला जो लाडका भक्त होता चोळप्पा, याच्या घरी त्यांनी स्वामींनी समाधी घेतली. आणि समाधी घेऊन सुद्धा आज जवळपास 150 वर्ष व्हायला लागलेत. पण आज 150 वर्ष होऊन सुद्धा स्वामी काय सांगतात, हम गया नहीं जिंदा है. ही अनुभूती स्वामी आपल्या सगळ्या भक्तांना देतात. ती अनुभूती काकांना येते, मला असं वाटतं. आणि त्या अनुभूतीतनं काकांना वाटतंय ना, माझं कोट कल्याण झालंय. काका म्हणजे चंदन आहे. आणि मग ते काय करतात, ते स्वतः इतरांना तर चंदन वाटण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते काय करतायत, ही वारी अखंड चालू आहे. असं मला म्हणजे एक काकांबद्दल सांगावंसं वाटतं की ते स्वतः चंदन आहेत. आणि चंदनाचं कामच आहे, त्याला झिजावंच लागतं. झिजल्याशिवाय तो चंदनाचा सुगंध दुसऱ्यांना कळतच नाही. आणि म्हणजे त्याच्या सहवासात येतात, त्यांचं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हम गया नहीं जिंदा आहे, ही जी काकांना अनुभूती येते, त्या अनुभूतीमध्ये सगळ्यांनी चिंब भिजावं, भक्तिभावामध्ये स्वतःचं कोट कल्याण करून इतरांना आनंद द्यावा, असं जे काकांना वाटतंय. त्या आनंदासाठी काकांना कोटी कोटी माझ्याकडनं नमन. धन्यवाद. 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 महाराजांच्या निवासस्थानाचा एक असं महत्वाचा मुद्दा इथे असा आहे की इथं महाराजांनी एकच कन्सेप्ट ठेवलेला, ध्यानातून देहाकडे जाणे, एवढाच कन्सेप्ट ठेवलं. इथं महाराजांनी मला आज्ञा केली की मठाचं स्वरूप आणू नकोस, हे घरच राहिलं पाहिजे माझं. आणि इथं जे काही ध्यानाला लोक स्वामी भक्त बसतील, त्यांना मी देहाकडे कसं घेऊन जायचं हे माझं मी ठरवेल. तू फक्त एवढंच करून घे, इथं प्रत्येकाने ध्यानाला बसावे, हा एवढाच कन्सेप्ट. फक्त एक दर गुरुवारी इथं फक्त आरती होती, बाकी एरवी आरत्या होत नाही. असं एक महाराजांचा जो कन्सेप्ट आहे तो त्यांच्या आपल्या दृष्टिकोनातून, म्हणजे स्वामींच्या भक्तांच्या दृष्टिकोनाचा अतिशय महत्वाचा विषय आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.